घडामोड काल रात्रीच्या घडामोडींवर भारतीय लष्कराची ही पहिली प्रतिक्रिया। पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवून लावल्याचं भारतीय लष्कराकडून आता सांगितलं जात आहे। तर चहूबाजूंनी पाकिस्तानची कशी कोंडी झालेली आहे ते आपण पाहतोय। एकीकडे कराची बंदरावर आपल्या नौदलानं हल्ला केला आणि त्यात कराची बंदराचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर दुसरीकडे बलूच लिबरेशन आर्मी सुद्धा पाकिस्तानी सैन्याला जेरी सांगते। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्ताननं पुन्हा एकदा आगळीक केली आणि भारतावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्याच आधी पाकिस्तानकडनं दरपोक्ती देखील केली जात होती, मात्र आता भारतानं त्यांची चांगलीच जिरवली आहे। भारतानं पाकिस्तानला सडेतोड असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाकिस्ताननं काल रात्री जम्मू, सांबा, वैष्णोदेवी, कुपवाडा, जैसलमेर, जालंधर, राजौरी, अखनूर, उधमपूर, कठुआ, पठाणकोट, अमृतसर या सगळ्या शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता। पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावल्याचं भारतीय लष्कराकडनं सांगितलं गेलेलं आहे। काल रात्रीच्या घडामोडींवर भारतीय लष्कराची ही पहिली प्रतिक्रिया। तर पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावण्यात आले। काल पुन्हा एकदा रात्री पाकिस्तानकडनं ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न, भारताची अनेक शहरं टार्गेट करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न जो आपण हाणून पाडला आणि त्या संदर्भातच ही भारतीय लष्कराची पहिली प्रतिक्रिया। पाकिस्ताननं भारतावर 100 ड्रोन डागण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र भारताच्या S-400 सिस्टीमनं हे सगळेच पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावलेले आहेत। उलट त्यानंतर भारतानं केलेल्या प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तानमधल्या मोठ्या शहरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। इंडियन आर्मीकडनं त्याचा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आणण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे ऑपरेशन सिंदूरचा आणि त्यामध्ये पाकिस्तानचे मिसाईल, ड्रोन कशा प्रकारे निष्काम करण्यात आले, पाडण्यात आले ते या ठिकाणी आपल्याला दिसतं। त्याचबरोबर पाकिस्तानकडनं जे जे हल्ले करण्यात आले ते परतवून लावण्यात आले असं भारतीय लष्कराकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। काल पाकिस्तानकडनं 100 ड्रोन टाकण्यात आलेले होते, मिसाईल हल्ला करण्यात आलेला होता। उरी, पूंछ, राजौरी या भागांमध्ये पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जात आहे आणि तिथे घरांचं, वाहनांचं कसं नुकसान झालेलं आहे ते दाखवणारी ही दृश्य आहेत सीमावर्ती भागातली। राजौरी, उरी आणि पूंछ हा अगदी पाकिस्तानला लागून असलेला हा भाग आहे। या सगळ्या भागामध्ये पाकिस्तानकडनं वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं आणि ते वारंवार गोळीबार देखील केला जातो। सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर हा गोळीबार या ठिकाणी पाकिस्तानकडनं केला जातोय आणि आता भारतानं हवाई हल्ला केल्यानंतर आता पाकिस्तान आणखी बिथरलाय आणि त्यांच्या सैनिकांकडनं राजौरी, उरी, पूंछ या भागामध्ये काल रात्री जोरदार गोळीबार करण्यात आला। त्याच्या खाणाखुणा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कोणती जीवितहानी या ठिकाणी झाली नाही, घरांचं नुकसान झालंय, वाहनांचं कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय। मात्र भारतीय लष्करानं देखील याला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। हे सगळे हल्ले परतवून लावण्यात आले आहे। एकीकडे पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न भारताच्या अनेक शहरांवर झाला जो आपण उधळून लावला। दुसरीकडे LOCवर सुद्धा गोळीबार केला जातोय, तोफांनी मारा केला जातोय, मॉर्टर्स डागले जात आहेत, ज्यामुळे राजौरी, उरी, पूंछ या भागात नागरी वस्त्यांमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। मात्र हे सुद्धा हल्ले भारतीय लष्कराकडून परतवून लावले जात आहे, म्हणजे चोख प्रत्युत्तर त्याला दिलं जात आहे। मात्र तरीही काही मॉर्टर्समध्ये काही तोफा डागल्या होत्या, गोळीबार करण्यात आलेला होता, त्यात सर्वसामान्यांच्या घरांचं कसं नुकसान झालेलं आहे ते या ठिकाणी आता आपल्याला दृश्यांमध्ये पाहता येत आहे। तर पाकिस्तान एकीकडे ड्रोन आणि मिसाईल हल्ले करत होतं जे सगळे परतवून लावलेत असं भारतीय लष्कराकडून सांगितलं गेलंय। दुसरीकडे LOCवर शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे पाकिस्तानकडनं सातत्यानं, ज्याला लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। मात्र या सगळ्यात उरी, पूंछ, राजौरी असेल या भागात काही घरांचं नुकसान पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यात होत आहे, त्या नुकसानाची ही दृश्य आपण पाहतोय। भारतीय लष्करानं पाकिस्तानला सडेतोड असं प्रत्युत्तर दिलेलं आहे।